तर भावांनो, जर कोणाला चुकून बघता असलं तर बघा, आमच्या कुत्र्याचं नाही का भांड्याचं पोट दुखत आहे. आहेत का तुमच्या कासली शूज? हे बघा, ओरिजिनल क्वालिटी, ओरिजिनल. तर हाय भावांनो, कसे तुमचं स्वागत आहे आदित्यच्या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 8 वाजले तर म्हणजे 7:30 झाले. तर का आता घरी जाऊ सर 8 वाजते ना सध्या मी कुठे तुम्हाला दाखवू का? आज मी आलेलो आहे रनिंगला. रनिंग करी जायची भावांनो, रनिंग करी जायची. रनिंग केलं का कसं माणूस फ्रेश राहतो. कुठेशी रनिंग करायला माहिती का? आपण जिथं राहणार गुरु चरायला ना तिकडं हे बघा, हे वरलंय का इकडं चरायला आणत असतो तिथं. हे बघा, ही जागा इथं व्यायाम केलाय. बघा कसं काय बघा, आपण किती लांबड दिसतो. आणि बघा, ह्या देवाचं दर्शन 10 दिवसात तो नाच झालंय. या देवाने अजून आम्हाला तोंडच दाखवलं नव्हतं. 10 दिवस झाले व्यायाम करून करून दम लागला. 10 दिवस झालं सूर्यदेवाने आम्हाला तोंड नव्हतं दाखवलं काहीच. आज फायनल त्याने तोंड दाखवले. दमा मला केस सेट करू द्या एकदा. कसं आता घरा कसला दिसतोय तर आता आपण घरी जाऊ गाईज. तर उशीर झाला, 8 वाजले. तर अजून थोडा उशीर केला तर घरी गेल्यावर आपल्याला बदकी भेटते ना. म्हणजे इथं व्यायाम करायचा आणि तिथं गेलो ह्या एवढा उतारे अख्खा पळत आलोय गाईज, पळत. तुमच्यासाठी तुम्हाला इथोरी क्लिप दाखवली. बघा हे, बघा राव तुम्ही कसं आहे व्ह्यू बघत राहा तुम्ही. मै केस नका बघू आणि ती व्ह्यू बघा. हे बघा कसके डागाडं झाले. तर असं वाटतं जर काही ते खाली पडलं तर किती भारी होईल. बघा कसं काय बघा, पानं बघा किती भारी दिसते. तर नुसतं बघत चालायचं वाटाने काहीच. इकडे डुकरं असतात असल्या जाळ्याने आणि यांच्या कशी मी आहे बघा. म्हणलं मला बोर झालं तर मग तुम्हाला का बोर करायचं, त्याच्यामुळे लगेच हॅलो गाईज केली सुरात. आता 8 वाजलेत ना, 9, 10, 10:30, 2-2.5 तास थांबायचं घरी. चाललाच आधी टेबलवर इथं चारीत ह्याच वावर आहे काही. इथूनच चारीत जातो, पलीकडे जातो तिकडे, पण तिकडे पलीकडे जात असतोच. कुठं चारायची तर मग आता माझ्या गाडीला ब्रेक लागणार का? नोटंग केली तरी ब्रेकच नाही गाडीला. नोटंग केली म्हणून पळती. हे बघा, हा शूजन तीन बघा राव गाईच किती भारी शूज येतं. हे बघा, आहेत का तुमच्या कासली शूज? हे बघा, ओरिजिनल क्वालिटी, ओरिजिनल. याला म्हणते तर रनिंगचे शूज. किती भारी इथं, किती भारी. हो कासले तुम 5,000 दिले तरी भेटणार नाही. तर इतके भारी शूज येतं, 5,000 दिले तरी भेटणार नाही इतके भारी. हे असले शूज घ्यायला बघा तुम्ही घेऊ शकत नाही. तर तुम्हाला भेटणारच नाही असले शूज कुठं. ते फक्त आमच्याकडेच भेटते ना. जाऊ दे, आता गाडीला मी पळायला लागली. उतारच असलाय ना बघा, उतार का कमी होईल तुम्हाला खोटं वाटन. हे बघा इथून अजून हाईच खाली. म्हणजे उतार संपतोयच का नाही का काय मिळच लागा ना. जाऊ द्या बरं, तुम्हाला मोकार टाइमपास करायची सवय लागलेली, मला नाही तशी. मला घरी जावं लागेल. किती भारी फुलं इथं. तर भावांनो, आता नाही का मी रानात आलेलो बरं का. तुम्ही पहिलं तर बघू शकता आपली गुरं तिथं इथं शिळी दे आणि मी इथं बसलेलो आहे. आणि आपण आता सकाळी व्यायामला आलो, तुम्हाला तर माहिती, तुम्ही मागं बघितलं असेल. घरी गेला अशी काही घटना घडली किती, म्हणजे आता तिचं बाकीच्या यायला काय माहिती, पण मला दुःख झालं आहे. हे काय आहे, आपल्या कुत्र्याचं दुखत आहे पोट, भांड्याचं पोट दुखत आहे. आपलं पोट दुखायला आपल्याला सांगता येतं पण त्याला सांगता येत नाही. हे बघा इथं बसलाय. यांनी रात्री भाकर खाल्ली नव्हती. हे आम्हाला वाटलं बुक नसेल तर नसेल खाल्ली. सकाळी सोयाने चपात खाल्ली नाही. आणि मी घरी गेलो तर पोतं याच्या खाली बसाय असते. 3दा पोत्या वकलं ती इतकं. मग बघा किती दुखत असेल. आणि आज सध्या चपाती खाल्लीच नाही त्यांनी. त्याची चपाती भावांनो या गामाया खिशात ही. मी खिशात घेऊन हिंडतोय. म्हणलं रानात आलं तरी खाईन, पण अजून सुद्धा चपाती खाय नाही. अख्खं सुकून गेलंय. हे बघा
तर भावांनो, जर कोणाला सुकून बघता येत असलं तर बघा, आमच्या कुत्र्याचं नाही का भांड्याचं पोट दुखत आहे, तेव्हा कसा सुकून बसलाय. आता या रात्री 3दा वाकलाय, त्याने चपाती नाही खाल्ली, त्या चपाती मी खिशात घेऊन हिंडतोय. पोटच दुखत आहे त्याचं, का कुणाची काही नजर लागली काय माहिती. बघा लय अवघड आहे, काय कुत्रं होतं काय झालंय. हो कसं मी दाफा टाकल्यागत करतो या बघा. बघा सगळं भांड्या काय भांड्या हे बघा, असं आहे चांगलं, पण ते मलाच बरोबर नाही वाटत. 3दा वकलं त्याचे पोट बघा ना किती बारीक झालंय, काही द्या का पोट. त्याला कुत्र्याचा आकार तर राहिलाय का, करून कुळ गेलो हरालं ना. नाही 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 हे बघा, हे अशी येड्यावून करीत येतं, ती क्या जाई जाऊन चरत येतं. मग अशी चारल्यावर कसं मिळा ग बरं. आता ईद उभा होतं लगी पली केलं, यांनी डोकंच केलं. मला वाटतं चराटा आणा त्यांना, दावी बांधून टाकायची, विषय संपला. हमने उसको उताना दोबारा छोड़ेगा नहीं. बंडे चल ऊपर, अभी हम ऊपर जा रहे हैं गाइस, और ऊपर जाते जाते हम नहीं क्या पांडा को भी साथ में लेकर जाएंगे, और ये हमारी बकरी इसको भी लेकर जाएंगे. रेचा अरे चल, अरे चल ना, अरे चल. आवाज कस काय, अरे तेरी माँ भी इधर ही चे. ये देखो गाइस, उसकी माँ नीचे और ये इधर. अरे चा अरे चा छो 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 छो. आज केलं का येते म्हणून तसं करायचं असते गाइस. बघा आले की नाही, अटकले आपल्याकडं, अटकलेलं आपल्याला कमी नाही, लई अटकल आपल्याला. अरे चा चा चल ग. आणि गाईज आज गावात लाईट नाही, मोबाईलला चार्जिंग नाही. तुम्हाला गावात थोडी लाईट दिसते का. लाईट नसली का डोकं बंद पडतं आणि मग झोप येते. तुम्हाला दाखव का, हा झोप कशी येते, अशी झोप येते. ती छत्री दिस असन, छत्री खाली एक पोरग दिसत असन, दिसलं ते पोरग दिसलं का, त्या पोराच मोबाईलला नाही चार्जिंग, नुसतं झोपत आहे. कुठं झोपत आहेस, हे असते मोबाईलचे परिणाम. सवय लागली का काही करता येत नाही. मोबाईलचं इतका घाण नाद, कुठं बसत आहे येड्या बाबळीतं बसतंय, खडकावं बसतंय, कुठं दगडावं बसतंय, कसं गवतात बसत आहे, कुठं जाळ्याच्या पोटी बसत आहे. काय मोकारच. ते जाऊ द्या, बाकीचं नंतर बोलू. पण तुम्ही आमच्या बंड्यासाठी काही ना काही बघा. ते स्पोर्ट कमून दुखत असून याचं रिझन जर तुम्हाला माहिती असलं, सायंटिफिक रिझन, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी त्याला वर घेऊन जातो तिकडल्या आपल्या ठेप्यावर, तिथे नेऊन बसतो, झोप येतो. चपाती खाल्ली की नाही, खाता की नाही ते बघतो, चारे तो बघत. तर गाईज आता इथे येऊन बसलो बरं का, म्हणजे आपल्या ठेप्यावर. ठेपा तर पलीकडच राहिला, पण थोडा अलीकडच येऊन बसलोय. हे बघा ते लिंबे का, लिंबापाशी बसतात बरं का. तिथं मस्तपैकी वाटा बिटा आहे, असा सोने के लिए और बैठने के लिए, खाने पीने के लिए फुल व्यवस्था उधर होती है. ये देखो अभी तो मैं सब साथ में लेकर घूम रहा हूँ. और रही बात हमारी बंड्या की, फायनल त्याने चपाती खाल्ली, भूक लागली असं म्हणून खाल्ली असं म्हणून. हे बघा, आणि आता कसा जाळीच्या पोटी बसलाय, पांढरा कलर दिसत असेल. आणि हे बघा गुर्र, अजून त्याचं दुखत आहे, वगैरेचं पोट दुखत आहे काय. हो कुठं गेली मला दिसा ना, इतकी काळी काही नाही नाही. हो त्या बसलेली हे टर्म चरत आहे. दिस इज स्मॉल काईड. हा बंकी दे उठली बघा. आता चरत येणं आणि लगेच घरी निघत येणं. यांना काहीच काम नाही, नुसतं खायचं घरी जायचं. तो ती कशी तोंडा बघते. बाकी काही चरायला जल एक नाही सांगा तुम्ही. दिस इज बंकी,
and this is tummy and this is काय काय त्याचं नाव काय काय नाव विसरलो त्याचं नाव काहीतरी आहे काय बो जाऊ द्या ना जरा तर सांगन त्याचं नाव काय आहे? ते आमच्याच मस्त एक बंके अय बंके आयला मस्त द्यानं इकडं ना तिला विचारलं असतं ती तू शिक पण त्याचं नावच देणार नाही काहीच माया जाऊ द्या बाकी यांचे नाव आहेत देण्यात त्याचं नावच देणार नाही नाव देण्यात आलं सांग पण नाव काय आहे त्याचं जाऊ द्या मतलब करीबन 4:45 बजे है 4:45 इतना ज़्यादा टाइम हो चुका है गाइस कि 5 बजने को आए हैं और फाइनली मैं अपनी भैंस को घर लेकर जाने वाला हूँ 5:30 वाजता 5:30ला घरी जायचं लेवाडून नाही सारीत मी कारण की दिवसभर चरत येत ना काय असतं की नसते 6 वाजता आणि मी राहण्यात आलो आपल्या तुम्हाला दाखव आमची बाजरी कशी आहे हे आमचं वावर बरं का हे बघा मम्मी खुरपी ती मी गावात नाही आलो आहे हे इथून त्या नदी पोहते डायरेक्ट बाकी तुम्हाला बाजरी कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा इतकी मोठी झाली बघा ही आहे आपलं वावर मला इथंच यायचं होतं बघा सूर्या मावळला मी इथं आलेत हे जले गावतात होतं बांधाचा गोळा करायची आपलं खायचं कसं काय नाही खाणार मग आम्हाला म्हशील गावात नाही होतं काहीच मग आता काय करते वजन किती घे काय माहिती बघू आता गोळा करू मग कर ना टप्प्यात मग करू लागला तर काही आज मी रनिंगला जाणार त्याच्यामुळे मी लवकर म्हणतो वर किंवा मला रनिंगला जायचं मग करू ना गोळा दाद्याला लावायचं तू काय लावला हां तो म्हशी बांधतो आता मी बांध लागलं पण तिथं पाणी आणत होता तो मग एक तर करावं लागेल मी हे टाकतो पलीकडं हे टाकतो बांधा मी टाकतो का हां तू करे गोळा त्या दुडक्यातलं हां ते टाकायची का ती नाही हा बांधायला टाकायचं असे का तर काहीच मी आता एवढं करतो आणि वजन घेऊन जातो बरं का कारण की आपल्याला लवकर जायचं त्याच्यामुळे हा का किती वाजलं हे डिगर आहे 6 वाजले आता हा का हा हे असे डिगर आहेत ना तेवढे बांधावं टाकायचे तर 2 मिनटात टाकून घेतो आणि आपलं पळायला जातो